नमस्कार मंडळी. तर उद्या रविवार असल्यामुळे मुलं म्हटली, आई उद्या काहीतरी वेगळं कर ना खायला. मग म्हटलं काय करायचं? तर म्हटलं चला उद्या इडलीच बनवूया. मग काय रेशनचे 3 वाटी तांदूळ आणले आणि स्वच्छ करून घेतला आणि स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतले आणि त्यासाठी घेतली 1 वाटी उडीद डाळ. ती देखील असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे थोडेसे मेथीदाणे. मेथीदाणे टाकले आणि असं थोडंसं पाणी टाकून आहे ना त्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला 5 ते 6 तासासाठी असं बाजूला आहे ना ठेवून दिलं. आणि त्यानंतर बघा शिवम उठला होता आणि त्याचे काय उद्योग चालू होते. सगळी खेळणी घेतली आणि ड्रेसिंग टेबलमध्ये टाकून ठेवली. दिवसभर असं काय ना काय चालूच असतं. मग नंतर म्हटलं चला वरनं आपल्याला कपडे पण आणायचे आहेत. मग वरती गेले तर पक्षी ना असे मस्त आकाशात उडत होते. इतकं छान वाटत होतं त्यांना बघून. आणि असं आहे ना सगळं वातावरण छान झालं होतं. जून महिना संपत आला आहे पण पाऊस काही येत नाही आहे. पण मस्त वाटतं अशी हवा वगैरे असली की. आणि त्यानंतर छोट्या मुलीच्या केसांना तेल लावायचं होतं तर तिचे तेल लावताना पण प्रश्न चालूच होते. आई डॉल्फिन काय खातो? मासे समुद्रात कसे राहतात? पाण्यात काय खातात? कसे राहतात? काय ना काय प्रश्न मुलांना पडतच असतात. आपल्याला त्यांना उत्तरं देणं जमतच नाही. मग संध्याकाळी आहे ना रस्त्यावर अशा गायी आल्या होत्या तर मुलांची लगबग बघा. आमच्याकडे ना गायी नाही भेटत बघायला तर असं सकाळच्या आल्या किंवा त्यांना चपाती द्यायची भाकरी द्यायची असं मुलांचं चालू असतं. आता इकडे आपले डाळ आणि तांदूळ आहे ना मस्त असे भिजले होते. म्हटलं चला हे वाटून घेऊया. आणि त्याआधी आहे ना मग 5 मिनटं आधी आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे ते आणि ते सुद्धा पाण्याने भिजवून ठेवायचे. आणि आपण हे वाटतानाच आहे ना पोहे पण वाटून घ्यायचे त्याच्यासोबतच, कारण की याच्यामध्ये पोहे टाकले ना की इडल्या मस्त अशा सॉफ्ट होतात. मग काय तांदूळ घेतलं, उडीद डाळ घेतली आणि असं आहे ना बारीक रव्यासारखं बारीक असं लय पातळ पण नाही होणार असं घट्टसरच वाटून घ्यायचं. आणि शेवटी मग त्यामध्ये पोहे घेतले आणि मस्त असं वाटून घेतलं. मग असं चांगलं फेटून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. आणि त्याला बबल्स थोडेसे येईपर्यंत आहे ना आपल्याला बाहेरच्यासारखं जमणार नाही पण घरी जेवढं फेटता येईल ना तेवढं फेटून घ्यायचं. आणि मग डब्याला झाकण लावून आहे ना मी असं टोपामध्ये ठेवून देते. रात्रभरासाठी असं टोपात ठेवून दिलं ना की चांगलं फर्मेंटेशन होतं. मग काय आजच्यासाठी एवढंच. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.